सोनाली स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने कणभरही मैदा न वापरता खुसखुशीत करंजी कशी करायची ते बघणार आहोत। व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सारण कसं बनवायचं, हे सारण कोणीही आजपर्यंत न दाखवलेलं सारण मी तुम्हाला आज प्रथमच दाखवत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। मी ज्या पद्धतीने सारण करते ती पद्धत इथं मी तुम्हाला सांगितली आहे। चला तर बाकर आपण बनवून घेऊयात। बाकर म्हणजे सारण। त्यासाठी कढईमध्ये 4 चमचे तूप गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते ड्रायफ्रुट्स वापरू शकता। 10-15 सेकंद तळले की नंतर आपण यामध्ये अर्धी वाटी बेदाणे घालायचे, म्हणजे बेदाणे लवकर फुलतात। त्यामुळे हे 10-15 सेकंद काजू आणि बदाम तळून झाले की मग बेदाणे घालायचे। बघा बेदाणे आपले मस्त असे फुलले आहेत। आता आपण याला काढून घेऊयात। आता या राहिलेल्या तुपामध्येच आपण 2 कप रवा घालून घ्यायचा आहे। वजनी प्रमाणात हा अर्धा किलो रवा भरतो। तर बारीक रवा वापरायचा आहे आपल्याला। 0 नंबरचा जो रवा भेटतो तो वापरायचा आहे। याला सतत हलवत आपण भाजून घ्यायचा आहे। गरा भाजताना तुपाचा वापर जास्त करायचा नाही, कारण बाकर आपला खूप दिवस आपल्याला टिकवायचा असतो। त्यामुळे जास्त दिवस आपला बाकर टिकण्यासाठी तूप अगदी थोडंसंच वापरायचं आहे, म्हणजे 2 ते 3 चमचे। याला सतत हलवत भाजायचं। खमंग रवा भाजला हे कसं कळतं, तर त्याचा सुवास यायला लागतो, तेव्हा समजायचं आपला रवा भाजलेला आहे। तर आता रवा चांगला भाजला आहे, मी त्याला काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये सुके किसलेलं खोबरं घालून घेत आहे। हे 2 कप खोबरं आहे। वजनी प्रमाणात हे 250 ग्रॅम खोबरं आहे। याला सतत हलवत आपण भाजून घ्यायचं आहे। खोबरं जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही, अगदी हलका सोनेरी रंग यायला लागला की आपण याला काढून घ्यायचं आहे। तर पाहू शकता याला सोनेरी रंग आलेला आहे। आता आपण याला काढून घेतलं। आता त्याच कढईमध्ये इथं मी खारीक घेतली आहे। खारीक मी 1 दिवस उन्हात वाळवून त्यातल्या बिया काढून घेतल्या आहेत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत। ती कढईमध्ये टाकून घेते आणि त्याला सतत हलवत अगदी थोडेसे त्याच्यावरती डाग यायला लागले की आपण याला काढून घ्यायचं, म्हणजे ती बारीक वाटली जाते। तर आता याला आपण काढून घेतलं। आता गॅस बंद केलेला आहे मी आणि त्या कढईमध्ये 2 चमचे खसखस घालून घेते आणि याला सतत हलवत आपण भाजून घ्यायचे आहे। गॅस मी बंदच केलेला आहे, कारण की ती लवकर करपली जाते। भाजलेली आहेत, आपण काढून घेऊयात। तर इथे मी जो आपण भाजून घेतलेला गरा आहे तो घेतलेला आहे। गरा म्हणजे रवा। आता हे जे आपण खोबरं भाजून घेतलेलं होतं ते असं हाताने कुस्करून आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे गऱ्यामध्ये। आता आपण जी खारीक भाजून घेतली होती ती मिक्सरमधून मी अशी बारीक वाटून घेतलेली आहे। तुम्ही पण मिक्सरमधून अशी वाटून घ्या। ती टाकून घेतली आणि जी खसखस देखील आपण भाजून घेतली होती ना, ती मी अशी खलबत्त्यातून ओबडधोबड कुटून घेतली आहे, ती टाकून घेतली। आणि इथं मी 2 मोठे चमचे बडीशेप, कच्ची बडीशेप आहे ही, तिला देखील उकळीमध्ये कुटून घेतलेली आहे। यामुळे खूप छान स्वाद येतो आपल्या भाकराला। आणि अर्धा चमचा इलायची पावडर ती देखील टाकून घेतली आणि पाव चमचा जायफळ असं आपल्याला खिसून घालायचं आहे। यामुळे खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाकराला। ते टाकलं। आता जे आपण ड्रायफ्रुट्स तळून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। सगळे जिन्नस मिक्स झाले पाहिजेत, असं मिक्स करून घ्यायचं। तर मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला आता हे आपण भाजून घेतल्यामुळे गरम होतं, आता त्याला थंड करून घेऊयात। तर बघा आपला भाकर पूर्ण थंड झालेला आहे। आता त्यामध्ये मी 400 ग्राम पिठी साखर, कपाचं प्रमाण म्हणाल तर 2 कप पिठी साखर टाकून घेतली आहे आणि याला मिक्स करून घेऊयात। तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मस्त असं आपलं भाकर किंवा सारण बनवून तयार झालेलं आहे। एवढ्या सारणामध्ये 100 ते 150 करंज्या आरामात बनल्या जातात। तर आता आपण करंजीचे आवरण कसे बनवायचे ते पाहूयात। तर करंजीचे आवरण बनवण्यासाठी इथं मी घेतला आहे बारीक रवा, 1 वाटी बारीक रवा। वजनाने हे 250 ग्रॅम रवा आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घेऊयात। मिक्स करून झालेलं आहे। आता एका तडका पॅनमध्ये मोठे 3 चमचे साजूक तूप मी इथं गरम करून घेतला आहे। ते कडकडीत तुपाचं मोहन आपल्या गऱ्यावरती घालायचं आहे, म्हणजे गरा हलका फुलका होतो। आणि याला मिक्स करून घ्यायचं। चमच्यानेच मिक्स करायचं। चमच्याने मिक्स करून हाताला सोसवेल असं झालं की आपण याला हाताने मिक्स करून घ्यायचं।
तर आता आपण याला थोडं थोडं पाणी, आता मी ज्या वाटीने गरा घेतला आहे त्याच वाटीने तुम्हाला इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्हाला मी पुढे सांगेनच किती पाणी लागले मला. आता गरा मळताना जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे असं थोडं थोडं पाणी टाकून आपण याची कणिक मळून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला सांगेन पुढं किती पाणी लागलं ते. याची मस्त अशी जास्त घट्ट कणिक मळायची नाही, कारण की रवा आहे तो नंतर फुलतो, त्यामुळे ती जास्त घट्ट होण्याची शक्यता असते. तर वरून थोडंसं 1 चमचाभर पाणी शिंपडायचं कणिक मळून झाल्यावर. तर बघा पाव वाटी पाणी मला लागलेलं आहे. आता याला झाकण ठेवून 2 ते 3 तास भिजत ठेवूयात. गरा आहे त्यामुळे भिजायला उशीर लागतो. तर 2 ते 3 तास झालेले आहेत. बघा मस्त असा आपला गरा फुललेला आहे. कणिक पाहू शकता किती मस्त अशी घट्ट झालेली आहे. आता याला काय करायचं, तुम्ही मिक्सरमधून छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमधून एकदा दोनदा फिरवून घेऊ शकता, किंवा आता मी काय करणार आहे, पारंपरिक पद्धतीने तुम्हाला करंजी दाखवणार आहे, त्यामुळे अशी खलबत्त्यामध्ये ही कुटून घेणार आहे. आधीच्या बायका काय करायच्या, तर पाटावर वंट्यावरती याला चेचून घ्यायच्या. तर मी आज उकळीमध्ये तुम्हाला चेचून दाखवणार आहे ही कणिक. यामुळे कणिक मऊसूद होते आणि आपल्या करंजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि खुसखुशीत देखील होते. तर या पद्धतीने याला मी चांगलं चेचून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये थोडं थोडं घालून फिरवून घेऊ शकता, त्याने देखील मऊसूद कणिक होते. तर या पद्धतीने मी याला ठेचून घेतलं आहे. तर मस्त अशी मऊसूद आपली कणिक झालेली आहे. तर आता पोळपाटावरती अशी थोडीशी मळून घ्यायची आणि त्याचा लांबट असा एक रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. तर या पद्धतीने रोल बनवून घेतला. आता याचे समान असे आपल्याला गोल गोळे कापून घ्यायचे आहेत. तर समान आकारावरती आपण याला असे गोल गोल गोळे कापून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने आणि हातावरती असे गोल पेढा बनवून घ्यायचा आहे याचा. तर या पद्धतीने सगळे पेढे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि या पद्धतीने आपण याची पारी लाटून घ्यायची आहे. पातळ अशी आपल्याला याची पारी लाटून घ्यायची आहे. पारी कशीही लाटली तरी चालेल, गोलच लाटावी म्हणून काही नाही. तर अशी लांबट सुद्धा लाटू शकता. तर ही बघा, ही जुन्या पद्धतीची माझ्याकडे कानवली म्हणतात याला. तुमच्याकडे साचा असेल तरी देखील चालेल. याला थोडंसं तेल लावून घेते. तर ही खूप जुनी कानवली आहे. ही माझ्या सासूबाईंची कानवली आहे. आता ही पारी आपण यावरती अशी टाकून घ्यायची आहे. साच्यामध्ये ज्या प्रकारे टाकतो त्याच प्रकारे इथं टाकून घ्यायची आहे पारी. आणि 2 चमचे इथं मी सारण भरते. सारण कडेला जाऊ द्यायचं नाही, नाहीतर आपलं पारी नीट चिटकली जात नाही. आता कडेने असं दूध किंवा पाणी लावून घ्यायचं, म्हणजे त्याच्या कडा नीट सील होतात. तर पाहू शकता या पद्धतीने आपण जसा साचा दाबतो त्याच पद्धतीने ही कानवली देखील दाबून घ्यायची आहे. आणि जी एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून घ्यायची आहे. सेम मस्त अशी आपली करंजी बनून तयार होते. तर पाहू शकता मस्त गुबगुबीत अशी आपली करंजी बनून तयार आहे. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीच्या करंज्या होत आहेत तोपर्यंत याला झाकून ठेवूयात. आता दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला मी. तर अशी एक पारी लाटून घ्यायची आणि हातावरतीच भरायची आहे ही करंजी आपल्याला. तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. तर यामध्ये जेवढं आवडेल तेवढं सारण भरायचं. आणि आता हे बघा, या पद्धतीने हातावरतीच मी याला भरलेली आहे आणि नंतर पोळपाटावरती ठेवून याच्या कडा अशा दाबून घेत आहे. कडा चांगल्या दाबून घ्यायच्या, म्हणजे आपलं सारण तेलामध्ये सुटत नाही. आणि हा फिरकीचा चमचा भेटतो त्याने आपण याला असे कडाने कट करून घ्यायचं आहे. जास्त आतून देखील कट करायचं नाही, बाहेरूनच कट करायचं. तर बघा मस्त अशी आपली करंजी बनून तयार झालेली आहे. या पद्धतीने थोडं अजून प्रेस करून दाबून घ्या कडा, म्हणजे तेलात सुटणार नाही. तर आता तिसरी पद्धत दाखवते. असा हात ठेवायचा आणि हे सारण असं भरून घ्यायचं आणि कडाने असं पाणी लावून घ्यायचं आपल्याला, म्हणजे मस्त अशी आपल्या कडा चिटकल्या जातात. आणि हे बघा या पद्धतीने या बाजूची उचलून या बाजूला ठेवून असं सील करून घ्यायचं. ही पद्धत देखील भारी पडते, म्हणजे करण्यासाठी. मला तर याच पद्धतीने करंज्या करण्यासाठी आवडतात, साच्यापेक्षा पटापट होतात या पद्धतीने केल्या तर. तर बघा मस्त अशी ही देखील आपली करंजी बनवून तयार आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या करंज्या बनवून घेते.
तर बघा या पद्धतीने मी करंज्या बनवून घेतल्या आहेत. एवढ्या करंज्या बनवेपर्यंत मी एक कॉटनचा रुमाल असा ओला करून त्याच्यावरती झाकून ठेवला होता. तर आता तेल गरम झालेलं आहे. एक गोळा टाकून पाहूयात. तर बघा असा गोळा पटकन वर आला की समजायचं तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे. त्याला काढून घेऊयात आणि यामध्ये करंज्या टाकून घेऊयात. 4 ते 5 जेवढ्या तुमच्या कढईमध्ये करंज्या मावतील तेवढ्या टाकून घ्याव्यात. आणि या पद्धतीने आपल्याला करंजी पलट्या करत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. नाहीतर एका अंगाने तळल्या जातात आणि एका अंगाने तळल्या जात नाहीत. तर या पद्धतीने तुम्हाला जशा पाहिजे आहेत तशा तुम्ही तळून घेऊ शकता. म्हणजे कमी तळलेल्या किंवा अशा मी तळलेल्या पद्धतीने खरपूस पद्धतीने अशा तळून घेऊ शकता. तर मी ज्या हातावरती करंज्या करून दाखवल्या होत्या त्या देखील मी तुम्हाला तळून दाखवते. तर बघा किती मस्त अशा आपल्या त्या देखील करंज्या तळता आहेत. मस्त अशा त्या देखील आपल्या करंज्या तळून झालेल्या आहेत. मध्ये मी ज्या ठेवल्या आहेत त्या हातावरती केलेल्या करंज्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी तुम्हाला जे सारण बनवून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये 100 ते 150 करंज्या आरामात बनल्या जातात. आणि इथं मी जे करंजीचं आवरणवरचं कसं बनवायचं आहे ते सांगितलं आहे. त्यामध्ये 30 ते 35 करंज्या आरामात बनतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.